जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील प्रवेश देखील होणार आहे। येणाऱ्या 25 तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासवासी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणानं राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे। त्या प्रवेशासाठी ते येणार आहे आणि या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे, किंवा हद्दीचं बळ मिळणार आहे सगळं। कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती आमची कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल। त्यामध्ये हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळेल। खरं तर सतेज पाटलांनी राहुल पाटलांना थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत असं दिसतंय। नाही, मी मागच्या वेळेला सुद्धा मंत्रिमंडळानं सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी, मग राष्ट्रवादी पवारच्या बंधगट असेल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यामध्ये अनेक मंडळी जात आहेत। आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन बंधूंनी एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा निर्णय घेतला। बंटी पाटील हळू होण्याची आवश्यकता आहे, कारण आता अनेक माजी आमदार संग्राम कुस्ते असतील, जगताप असतील, त्यानंतर आता पृथ्वीराज पाटील असतील, असे अनेक जात आहेत। त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडथळे आणू नका। त्यांनी आपला भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल। त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया। कैलासवासी पेन पाटील साहेबांनी अनेक वर्ष काँग्रेसची इमानी हितमध्ये सेवा केलेली आहे। म्हणजे हा पक्ष काँग्रेस पक्षात जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर आपण आशीर्वाद देणं, सहकार्य जरी न करता आलं तर त्याला अडथळा न करता आणता येईल, अपशकून करता तसं येणार नाही, ही काळजी घ्यावी विनंती त्यांनी केली। खरं तर पेन पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी ते असेपर्यंत प्रयत्न केला आहे जिल्ह्यामध्ये। आता काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित असं त्याचं फळ मिळालं नाही असं वाटतंय तुम्हाला? कारण एकूण कार्यकर्त्यांच्या पण भावना राहुल पाटलांनी त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या तशाच आहेत। आज त्या मी विरोध करून आता दुसऱ्या पक्षाला मी काय नावं ठेवणार नाही, त्या भावना त्यांनी यापूर्वी मांडलेल्या आहेत। पण राहुल पाटील महायुतीमध्ये येण्याआधी महायुतीच्या विरोधातली भूमिका घेत आहेत असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे, खास करून युती गटाचं असं म्हणणं आहे। नाही, बरोबर आहे त्यांचं, त्यांना वाटतं साहजिक आहे। कारण युतीमध्ये येत असताना आपल्या युतीतल्याच एखाद्या मित्र पक्षाच्या याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणं हे बरोबर आहे। परंतु ही काही घटना पहिल्यांदा नाही घडली। ज्याला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युती शासनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला समर्जित घाडगेंनी सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात। त्यामुळे काय खास ज्यावेळेला निवडणुका लागतात, ज्यावेळेला तिकीट वाटप होतं आहे त्यावेळेपासून मार्ग काढायचा असतो। आता माझं तर मत असंच आहे की आपल्या 3 विधानसभा जागा वाटणार आहे, कारण आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे। 2026पासून आता त्याची पुनर्रचना चालू होणार आहे। जातनिहाय मतदानाचं म्हणजे हे होणार आहे, गणना होणार आहे आणि त्यामुळे 3 जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्या जास्त आहे। तर कदाचित चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला, 2 वेगवेगळे मतदारसंघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही। आणि मला वाटतं ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रसंग येतात
त्या वेळा ते आपला गट टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात, त्याशिवाय ते टिकत नसतं. खरं तर सुनेत्रा पवार यांनी कंगना राणावत यांच्या घरी भेट दिली. त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला आघाडीचं सगळं कार्यक्रम सुरू होता. त्यावरून आता टीका होते. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांत यांनी आरोप केला की अजित पवार गटाचा किंवा एकूणच अजित पवारांचा आता वैचारिक लोचा झालेला दिसतोय. एका बाजूला सुनेत्रा पवार जात आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला, दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघाच्या कार्यक्रमाला त्यांचे दुसरे प्रवक्ते जात आहेत असं सुनेत्रा पवार वहिनींनी काल त्याबद्दलचं ट्विट केलेलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असल्यामुळे मी जात असते. तिथं काय होतंय मला माहिती नव्हतं, तरीसुद्धा त्याची राजकीय भूमिकेकडे या पाहू नये त्यांनी विनंती केली आहे. आपण त्या भगिनीचं मान्य करूया, राजकीय भूमिकेकडे गोकुळ दूध संघातील जाधव आणि घड्या वाटपासंदर्भातील घोटाळ्याचा आरोप होतोय आणि त्या संदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते. मात्र कार्यकारी संचालकांकडून त्यांचं स्पष्टीकरण अद्याप आहे ते दिलं जात नाही. दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. आता गोकुळ एवढा मोठा संघ आहे, असं एक दोन घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळं असं संचालक मंडळ बरखास्त करा ही खूप मागणी होती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या या गोकुळच्या निवडणुकीसाठी जी जी आश्वासनं आम्ही दिली होती, ₹2 गाईच्या आणि म्हशीला दरवाढ देताना आम्ही ₹12 घेऊन टाकले किंवा अनेक प्रकारच्या तिथं आपण योजना आणल्या. आणि मला वाटतं या भविष्य काळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदयाला येतोय. कृपयाला अपशकुन कोणी करू नये. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.